दिल्ली स्फोटासंदर्भात नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक सुरू। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेत गृह मंत्रालयात बैठक। दिल्लीतील स्फोटानंतर नागपूर पोलीस हाय अलर्टवर। शहरातील संवेदनशील भागात सुरक्षेत वाढ। रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस तैनात। शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मंदिराची सुरक्षा वाढवली। दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी आता सुरक्षा वाढवली। मंदिर परिसरात कमांडो आणि अतिरिक्त सुरक्षा तैनात। दिल्लीतील स्फोटानंतर जळगाव आणि भुसावळ रेल्वे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर। पोलीस प्रशासनाच्या वतीनं रेल्वे गाड्या आणि प्रवाशांच्या बॅगची डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून तपासणी। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक दुपारी 12 वाजता होणार। बैठक दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर मुंबईतील सुरक्षेवर चर्चेची शक्यता। दिल्ली स्फोटानंतर पिंपरी चिंचवड शहर पोलीस हाय अलर्टवर। शहरात चोख पोलीस बंदोबस्त, ठिकठिकाणी नाकाबंदी। दिल्लीतील स्फोटानंतर नवी मुंबईतही सुरक्षा कडक। नवी मुंबई पोलीस संपूर्ण शहरात हाय अलर्टवर, ठिकठिकाणी नाकाबंदी। बाजारात प्रवेश करणाऱ्या सर्व लोकांची आणि वाहनांची कडक तपासणी। दिल्लीतील स्फोटानंतर नवी मुंबईतही सुरक्षा कडक। नवी मुंबई पोलीस संपूर्ण शहरात हाय अलर्टवर, नाकाबंदी सुरू। बाजारात प्रवेश करणाऱ्या सर्व लोकांची आणि वाहनांची कडक तपासणी। दिल्ली स्फोटानंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर। मुंबई पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी झाडाझडती। दिल्लीमधील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ स्फोट। या स्फोटामध्ये सुमारे 8 जणांचा मृत्यू, 20हून अधिक जखमी। दिल्लीतील स्फोटांचं पुलवामा कनेक्शन समोर। स्फोट झालेल्या हुंडाई i20 कारची अनेकदा खरेदी विक्री। काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात गाडी स्फोट। स्फोटामुळे दुकानांच्या काचाही फुटल्या। मेट्रो स्टेशनच्या गेटवर स्फोट झाल्याची माहिती। दिल्लीतील घटनेनंतर नागपूर पोलीस अलर्टवर। आक्षेपार्ह वस्तू दिसल्या हात लावू नका, पोलिसांकडून नागरिकांना आवाहन। गस्त घालणाऱ्या पोलिसांकडून स्पीकरवर सूचना। दिल्ली स्फोटानंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर। मुंबई पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी झाडाझडती घेण्यास सुरुवात। सीएसएमटी रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ। स्टेशन परिसरात पोलिसांची गस्ती। दिल्लीत झालेल्या संशयास्पद स्फोटानंतर मुंबई पोलीस हाय अलर्टवर। माहीम-रेती बंदर परिसरातील सुरक्षेत वाढ। पोलिसांकडून समुद्र किनारा आणि किनारी भागांवर बारकाईने लक्ष। दिल्ली स्फोटानंतर मुंबई अलर्ट मोडवर। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी। या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तात तैनात। दिल्ली ब्लास्टच्या पार्श्वभूमीवर पुण्यात अलर्ट। पोलिसांची गस्त, संशयित प्रवाशांची चौकशी। सोलापुरात निवडणुकीसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती। 11 नगर परिषदा आणि एक नगर पंचायतीसाठी 297 उमेदवारांनी दिल्या मुलाखती। पंढरपुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षपदी कोमल ढोबळे साळुंके यांची नियुक्ती। माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिलं नियुक्तीपत्र। अमरावतीमधील चांदूर रेल्वे आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता मेळावा उत्साहात साजरा। दिल्ली विकासाचे मॉडेल आणणार महाराष्ट्रात, आम आदमी पार्टीच्या माजी मंत्री राखी बिर्ला यांचं वक्तव्य। हिंगोली जिल्ह्यात पहिल्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 30 तर नगरसेवक पदासाठी 300 अर्जांची विक्री, परंतु एकही नगर परिषदेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल नाही। वर्ध्यात निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही। जिल्ह्यात 6 नगर परिषदेसाठी निवडणूक। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक। रायगड निवासस्थानी बैठक पार पडणार। दुपारी 2 वाजता बैठकीचं आयोजन। बैठकीत महायुतीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज प्रभाग आरक्षण सोडत। मुंबईतील 9 महानगरपालिकांसाठी आरक्षण सोडत। शिवसेना पक्ष आणि चिन्हाची अंतिम सुनावणी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा, याबाबत सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय। अंजली दमानिया घेणार बावनकुळेंची भेट। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी करणार पुरावे सादर।
बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान. 20 जिल्ह्यात 122 जागांसाठी मतदान. याबाबत राजकीय क्षेत्रामध्ये प्रचंड उत्सुकता. शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का. माजी सभापती अरुणा गावंडे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. जालन्यात महाविकास आघाडीला धक्का. परतूर आणि मंठा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड यांचं निधन. वृद्धापकाळाने वयाच्या 85व्या वर्षी दुःखद निधन. फुटपाथवरील अतिक्रमणाच्या तक्रारींवर 15 दिवसात कारवाई. नगरविकास विभागाचे महानगरपालिकांना निर्देश. 6 नोव्हेंबरच्या बैठकीनंतर दिल्या मार्गदर्शक सूचना. हिंगोलीतील घोर दरडीत आता जलजीवन मिशनचे काम संथगतीने. गावकऱ्यांना पाण्यासाठी करावी लागते भटकंती. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळ विस्तारासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू. 9,300 फूट असलेली धावपट्टी 12,000 फुटापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव. त्यासाठी 825 मीटर नव्या धावपट्टीचे बांधकाम. अंबाबाई देवीचा दक्षिणायन किरणोत्सव सोहळा. मावळतीच्या सुवर्ण किरणांनी अंबाबाई देवीची मूर्ती उजळली. किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबई उपनगरात 238 आपले सरकार सेवा केंद्रांचे वितरण. आपले सरकार सेवा केंद्र नागरिकांच्या विश्वासाचे प्रतीक व्हावे. मुंबई उपनगर पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं वक्तव्य. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूरसह सर्व महानगरपालिकांसाठी नव्या सूचना. पादचारी सुरक्षेसाठी नगरविकास विभागाकडून नव्या सूचना. ओएनजीसी पेट्रोलियम एम्प्लॉईज युनियनने मुजोर आस्थापनांविरोधात आमरण उपोषणाचा दिला इशारा. कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी उपोषणाचा इशारा. बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणी मीडिया कंपनी आणि शीतल तेजवानींचा संबंध नाही. देवेंद्र गवंडेंच्या आरोपांना पुणे पोलिसांचं उत्तर. पुणे पोलिसांवर कुणाचा दबाव असा प्रश्न उपस्थित. शिवभोजन थाळी योजना सुरू. शिवभोजन थाळीसाठी 28 कोटी रुपयांची तरतूद. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाचा निर्णय. भिवंडीत गुरुदेव निवासावर महापालिकेचा हातोडा. अवैध बांधकाम पाडण्यास सुरुवात. भिवंडीतील इतर अवैध बांधकामांवरही आता कारवाईची शक्यता. डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा याची मागणीसाठी वर्षा बंगल्यासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन. लातूरमध्ये मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट. मराठा समाज आक्रमक. मराठा समाजाच्या वतीनं धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला जोडे मारू आंदोलन. अमरावतीच्या कुंडेश्वर येथे विपश्यना केंद्राची पायाभरणी. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पायाभरणी समारंभ पार. इन्स्पायर मानक विज्ञान प्रदर्शनाचं रत्नागिरीत आयोजन. शिक्षण विभाग, माध्यमिक, जिल्हा परिषद आणि राज्य विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन. जिल्हास्तरीय प्रदर्शनात 103 मॉडेलचा सहभाग. सिंधुदुर्गच्या कुडाळ एमआयडीसीतील प्रस्तावित कचरा डेपोला विरोध. उद्योगमंत्र्यांनी तत्काळ सदर प्रकल्पास स्थगिती द्यावी, स्थानिकांची मागणी. कार्तिकी यात्रेत आता विठुरायाच्या चरणी कोट्यवधी रुपयांचं दान अर्पण. 5,78,77,228 रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळालं. बीडमधील माता आणि बालसंगोपन इमारतीच्या उर्वरित कामासाठी निधी देण्याची मागणी. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांना निवेदन. पिंपरी चिंचवडमधील मुंढवा जमीन बेकायदेशीर विक्री प्रकरणी स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. विजय कुंभार यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी. नागपूर जिल्ह्यात दुय्यम निबंध कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू. कागदपत्र नसतानाही प्लॉटची खरेदी विक्री झाल्याचा मनसेकडून आरोप. परभणीमधील मौजे मिरखेल गावकऱ्यांनी केला स्वखर्चाने रस्ता. जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याची दुरुस्ती. 1 ते 1.5 किलोमीटरचा नवीन रस्ता केला तयार. न्यू माहीम पालिका शालेय इमारतीत पालिकेमार्फत पुनर्बांधणी केली जाणार. विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबाबत कोणतीही तडजोड नाही. मुंबई महानगरपालिका प्रशासनाची स्पष्टोक्ती. पुरंदरमधील पिंगोरी या सैनिकांच्या गावात मुक्ताई वसतिगृहाचा शुभारंभ. अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सेवा. जळगाव जिल्ह्यात 4 दिवसांपासून तीव्र थंडीची लाट. थंडी वाढल्याने उबदार वस्त्र खरेदी करण्यासाठी नागरिकांची धाव. बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी.
यवतमाळमध्ये थंडीची लाट, तापमान 12 अंशांवर, ग्रामीण भागात जागोजागी पेटल्या शेकोट्या. अकोल्यात थंडीचा कडाका वाढला, तापमान 13 अंशांवर घसरले. हवामान विभागानुसार पुढील काही दिवसात तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता. यवतमाळमधील घाटंजीत आजपासून सीसीआयची कापूस खरेदी किसान ॲपद्वारे स्टॉल बुकिंग केलेला कापूसच या ठिकाणी खरेदी केला जाणार. विरारमध्ये अज्ञाताने शेतकऱ्याची केळी बाग उद्ध्वस्त केली. अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महसूल आणि पोलीस प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घ्यावी, शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी अशी मागणी. बीडच्या परळीतील वैद्यनाथ कारखान्याच्या गाळपास प्रारंभ. कारखान्याच्या विक्री व्यवहारावरून मोठी टीका झाली होती. त्याच आता मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्ते वैद्यनाथ कारखान्याच्या गाळपाचा शुभारंभ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.